तुम्ही एवढ्या वर्षापासून प्रयत्न करतात, अखेर तो दिवस उजाडलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नानं अखेर JNU मध्ये मराठी भाषा अध्ययन केंद्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यासक्रम केंद्र सुरू होतं। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2 महिन्यापूर्वी मी स्वतः JNUच्या परिसरामध्ये आलो होतो आणि त्यावेळी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी इथनच मी चर्चा केली होती। आणि 17 वर्षापूर्वी जे पैसे महाराष्ट्र शासनानं वर्ग केले होते आणि नंतर इथलं अध्यासन केंद्र हे दुर्लक्षित राहिलं होतं, त्याच्यासाठी अजून 3 कोटी रुपये देण्याची भूमिका भाषा मंत्री म्हणून मी घेतली आणि आज कुसुमाग्रजांच्या नावानं मराठी अध्यासन केंद्र हे विशेषतः JNU मध्ये म्हणजे देशाच्या सगळ्यात नंबर 1 युनिव्हर्सिटीमध्ये करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। याबद्दल मला मराठी भाषा मंत्री म्हणून मनापासूनचा आनंद आहे। आणि अजून एक महत्वाची गोष्ट की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना JNUला 10 कोटी रुपये हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीवर अभ्यास करण्यासाठी दिलेले होते आणि त्याचा पाठपुरावा आम्ही सगळ्यांनी मिळून केला आणि राज्याचे देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री हे त्यावेळी उपमुख्यमंत्री होते, त्यांनी देखील त्याचं समर्थन केलेलं होतं। आज योगायोगानं देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी याचा शुभारंभ केलाय, हे देखील समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे। आणि विशेषतः मराठी भाषेवर आम्ही राजकारण करत नाही, तर मराठी भाषा 7 समुद्रापलीकडे नेण्याचं आम्ही काम करतो। देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये मराठी भाषा गेली पाहिजे यासाठी JNU मध्ये आपण हे सेंटर उभं केलंय आणि अजून एक महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला अभिमान वाटेल असा निर्णय आज आम्ही घेतलाय, तो म्हणजे JNUच्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय आज आम्ही घेतलाय आणि लवकरात लवकर तो अश्वारूढ पुतळा निर्माण करण्याचं काम आम्ही सगळे मिळून करू। कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा डंका हा दिल्लीमध्ये देखील होता आणि जागतिक वारसा स्थळांमध्ये 11 महाराष्ट्रातले किल्ले येऊन छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक पातळीवर देखील किती आदर्शवत होते, हा एक आदर्श नव्यानं जगाच्या पातळीवर निर्माण झालेला आहे। किल्ल्याची त्याच्यावरून चर्चा सुरू झालेली आहे। एकनाथ शिंदे साहेब आले नाही, त्याची चर्चा सुरू झाली, त्यांच्या वतीनं मी इथं आलेलो आहे। एकनाथ शिंदे साहेबांना पंढरपूरला संत नामदेव यांच्या नावानं जो प्रतिष्ठेचा पुरस्कार असतो तो तिथल्या सगळ्या विश्वस्तांनी दिलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी गेलेले आहेत, त्याच्यामुळे त्याचा अर्थ दुसरा कुठचा कोणी काढू नये ही माझी विनंती आहे। हा जो पुतळा जो उभा राहणार आहे त्या जागेच्या संदर्भात काही निर्णय झालाय का? जागा तुम्ही पाहिली आहे का? आणि या संदर्भात हा पुतळा कोण बांधेल? काही वास्तुशास्त्र नाही, एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की मला इथल्या कुलगुरू महोदयांनी सांगितलं होतं की त्याचं विनंती पत्र पाहिजे। भाषण संपल्यानंतर तातडीनं त्यांना मी ते विनंती पत्र दिलेलं आहे। त्यांच्या काउन्सिल मेंबरमध्ये ही चर्चा होईल, ते आम्हाला जागा दाखवतील, महाराष्ट्राची आर्किटेक्ट टीम येऊन ती जागा सिलेक्ट करेल आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं तो पुतळा उभारला जाईल। संजय राऊत वारंवार म्हणतात हानी ट्रॅप आहे, सरकारमध्ये मंत्री आहेत, खासदार आहेत आणि तुमच्या पक्षाचे खासदार आहेत। मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक चांगला कार्यक्रम असताना अशा पत्रकार परिषदेवर बोलणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही। आज चांगला दिवस आहे, चांगलं बोललं पाहिजे। आज सुप्रीम कोर्टाचा कुठेच जे आहे पॉलिटिक्स होत नाही, राजकारण होत नाही, तिथेच आपण बघतोय की विरोध प्रदर्शनही झाला आहे। ज्या प्रकाराने महाराष्ट्रात मारहाणी होते भाषाला घेऊन, त्याला सगळ्यांना घेऊन कुठेच नियंत्रण आलं नाही। भाषेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनाचं धोरण काय हे मुख्यमंत्री महोदयांनी दिल्लीमध्ये येऊन सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की मायबोलीबद्दल प्रत्येकाला अभिमान आहे, मराठीबद्दल आम्हाला अभिमान आहे, मातृभाषेबद्दल आम्हाला अभिमान आहे, पण बाकीच्या भाषांचा देखील आदर झाला पाहिजे ही देखील मुख्यमंत्री महोदयांची आणि आमची सगळ्यांची भूमिका आहे। त्याच्यामुळं आंदोलन जे करतायत तो एक लोकशाहीचा भाग आहे आणि त्यांना असं आंदोलन करून आनंद जर वाटत असेल तर त्यांच्या आनंदात आम्ही समाधानी आहोत। बॉम्बस्फोटाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे। 2007च्या बॉम्बस्फोट झाला होता, त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की या निर्णयाला आम्ही स्थगिती देतो, त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? सुप्रीम कोर्टानं दिलेला हा निर्णय आहे, त्याच्यावर मी ऍज अ मंत्री म्हणून बोलणं उचित नाही, कारण शेवटी न्यायालयीन प्रक्रिया ही वेगळी असते, न्यायालयाचे निर्देश वेगळे असतात आणि त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।